शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली आहे। यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदेंमध्ये सव्वा तास चर्चा झाली, तर शिंदे आणि जयंत पाटील यांच्या स्वतंत्र अर्धा तास बंद दाराआड चर्चा झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। दरम्यान शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि एनडीए मध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू असताना जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतलेल्या भेटीनं विशेष महत्त्व या सर्व भेटींना प्राप्त झालेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी या पक्षाभोवती मोठं राजकारण फिरत असल्याचं बघतो आणि आज जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याचं शरद पवार गटाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अगोदर भेट झाली आणि त्यानंतरून आता एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी चर्चाला एक मोठं उधाण आले असंच म्हणावं लागणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून या चर्चा असतानाच ह्या सगळ्या भेटी होतात आणि त्यानंतरून देखील जयंत पाटील यांच्याकडून अशा पद्धतीने सांगण्यात येते की सांगली जिल्ह्यातलं नगर अध्यक्षपद आहे ते अपात्र करण्यात आलेलं आणि यासाठी या गाठीभेटी आहेत त्या घेतल्या जातात। मात्र या अगोदर जर बघायचं असेल तर जयंत पाटलांनी ज्यावेळेस खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळेस देखील तेच कारण सांगितलं। आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरून त्याच पद्धतीचं कारण आहे ते सांगितलं जात आहे। मात्र कालच्या एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे दोन नेते आहेत ते सोबत होते आणि त्यामुळे या पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतं। दुसरीकडे जे संसदेमध्ये एक बिल येणार आहे ते मतदान पुनर्रचनेसंदर्भातलं, या मतदान पुनर्रचनेच्या बिलला देखील आहे ते कुठेतरी पाठिंबा आहे ते दर्शवलेला पाहायला मिळतं, कारण की ज्या पद्धतीने मतदारसंघाची संख्या आहे ती वाढवली जाणार आहे, 50% जर संख्या वाढवली जात असेल सगळ्या राज्यातली तर कुठेतरी आमचा या बिलला पाठिंबा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामधलं जर खरं तर याच बिल आल्यानंतरून या बिलला जर शरद पवार पक्षाच्या वतीने आहे तो पाठिंबा दिला तर येत्या काळामध्ये हे एनडीए मध्ये सहभागी होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। या अगोदर खरं तर या सगळ्या आमदारांची एक बैठक देखील झाली होती। या बैठकीमधल्या बऱ्याचशा आमदारांचं म्हणणं होतं की आपण एनडीए सोबत जावं आणि त्याचमुळे कुठेतरी या सगळ्या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय। जी नक्कीच आपण पाहतोय गणेश, नेमक्या भेटीमागे कारण काय पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।